Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. व्हेरिएशन हा 8th स्टँडर्डचा लेसन स्टार्ट केलेला आहे. याच्या अगोदर आपण डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे हे अगदी छानपैकी क्लिअर केलं आहे. सो स्टुडंट, इन टुडेज व्हिडिओ वी हॅव टू क्लिअर व्हॉट इज मीन बाय इन्व्हर्स व्हेरिएशन. व्यस्त चलन म्हणजे काय हे छानपैकी समजून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, बिकॉज इट इज फ्री ऑफ कॉस्ट फॉर ऑल ऑफ यू डिअर स्टुडंट्स. सो स्टुडंट, इन्व्हर्स व्हेरिएशन नक्की काय आहे, व्यस्त प्रमाण काय आहे हे समजून घेऊया या एक्झाम्पलद्वारे. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर तुमचं 37 आहे. 37 वरती हा चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये काय दिलेलं आहे, दॅट इज नंबर ऑफ स्टुडंट्स इन रो अँड नंबर ऑफ रोज फॉर द ड्रिल. म्हणजे कवायत करतात बघा, आपण सॅटर्डेला कवायत करत असतो, सगळ्यांना माहिती आहे, एक्सरसाइज करत असतो. मग ह्या कवायतीसाठी काय करायचं आहे, असे स्टुडंट्स उभे करायचे आहे रांगेमध्ये. नंबर ऑफ अशा रांगांमध्ये, समजा 6 रांगांमध्ये 40 विद्यार्थी, 24 रांगा, नंबर ऑफ रो 24 रांगांमध्ये प्रत्येक नंबर ऑफ स्टुडंट्स इन रो, एका रोमध्ये 10 विद्यार्थी, असं 24 रांगांमध्ये किती, अशा पद्धतीने काय दिलेलं आहे, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्यानुसार तुम्हाला इन्व्हर्स प्रपोर्शनचा काय संबंध आहे आणि नक्की काय तुम्हाला हे एक्झाम्पल कशासाठी दिले तुमच्या पुस्तकामध्ये ते छानपैकी समजून घेऊया. मग आता आपण इथे समजा नंबर ऑफ स्टुडंट्स इन रो इज इक्वल टू एस. नंबर ऑफ स्टुडंट्स काय करूया, एसने दाखवूया आणि नंबर ऑफ रोज ज्या आहेत त्या आरने दाखवूया. मग आता आपण जर इन्व्हर्सली प्रपोर्शन कशा पद्धतीने दाखवणार, एस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r. इन्व्हर्सली म्हणजे काय, 1/च्या फॉर्ममध्ये, म्हणजे इन्व्हर्सली म्हणजे काय, व्यस्त प्रमाणामध्ये, 1/च्या फॉर्ममध्ये. डायरेक्टलीला आपण कसं लिहित होतं, डायरेक्टलीला आपण असं लिहित होत असतो, पण इन्व्हर्सलीला काय असतो, 1/च्या फॉर्ममध्ये असतं. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आता हे प्रपोर्शनॅलिटीचं चिन्ह काढण्यासाठी आपण काय करत असतो, त्याला केने, कुठल्या तरी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करत असतो. मग काय आलं तुमचं आन्सर, एस इज इक्वल टू k/r अशा पद्धतीने. आणि k इज इक्वल टू व्हॉट, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. k इज कॉल ॲज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो अशा पद्धतीने केची आपण केच्या फॉर्ममध्ये हे इक्वेशन लिहून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी पहिल्या कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, एसची व्हॅल्यू आहे 40 दिलेली आहे आणि नंबर ऑफ रोज आरची व्हॅल्यू जर 6 दिलेली आहे. मग आपण केची व्हॅल्यू फाइंड करू, मग बाकीची व्हॅल्यू फाइंड करणं सोपं जाईल तुम्हाला. सो पहिले आपलं इक्वेशन लिहून घेऊया, एस इज इक्वल टू 1/r, किंवा डायरेक्ट हे लिहिलं तरी चालणार आहे, एस इज इक्वल टू k इंटू 1/r. एस इज इक्वल टू k इंटू 1/r. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. एसची व्हॅल्यू किती दिलेली आहे, एसची व्हॅल्यू दिलेली आहे 40, ती आपण इथे पुट केली. इज इक्वल टू केची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही, इंटू 1/r. 1/r म्हणजे किती येईल तुमचं, 1/6 येणार आहे. मग आता केची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, हा 6 इकडे डिव्हाइडला आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा, मल्टिप्लायला होईल. लक्षात ठेवायचं, बरोबर चिन्हाच्या इकडे जर भागाकार असेल तर इकडे येताना गुणाकार, इकडे गुणाकार असेल तर इकडे येताना भागाकार. हे सिम्पल रूल आहे, ठीक आहे. मग आपण याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं, 240. केची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली, 240 आलेली आहे. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथे मिळालेलं आहे. हे आल्यानंतर आपल्याला बाकीचं उदाहरण म्हणजे खूपच सिम्पल असतं, म्हणून पहिले कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा आपल्याला काढता आला पाहिजे. मग आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढून घेतलेलं आहे. आता हे झालं. आता हे सॉल्व करायची गरज नाही. आता आपण डायरेक्टली याच्यावरून याची व्हॅल्यू जी आहे, 24 स्टुडंट इन रो असेल तर नंबर ऑफ रोज किती तयार होणार आहे त्या काढायचे आहे. मग आता आपण सेकंड देऊया याला नंबर 24, म्हणजे एसची व्हॅल्यू 24 दिलेली आहे, तर आरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय करावं लागणार आहे, इक्वेशन लिहून घेऊया नेहमीप्रमाणे, एस इज इक्वल टू k इंटू 1/r. सो एसची व्हॅल्यू आहे 24, केची व्हॅल्यू आपली 240 आलेली आहे, ती लिहून घेतली, इंटू 1/r. ठीक आहे. मग आता आर हा इकडे डिवाइडच्या फॉर्ममध्ये, तो मल्टिप्लायच्या फॉर्ममध्ये न्यावा लागणार आहे आपल्याला, कारण डायरेक्ट आर ह्या फॉर्ममध्ये आपण काढू शकत नाही. ठीक आहे. मग 24 हा जो 240 आहे, जो 1/r आहे, तो आपण काय करूया, इकडे आर होईल, तो फक्त 1 निघून जाईल. आणि मग काय होणार आहे तुमचं, 240 हा 24 इकडे मल्टिप्लाय करायचा काय होईल, डिव्हाइड. सो 24 1 जा 24, 24 0 जा 0. सो आरची व्हॅल्यू आपल्याला किती आली आहे, 10 आलेली आहे. म्हणजे एका रांगेत जर 24 विद्यार्थी असेल अशा किती रांगा तयार होणार आहे, 240 विद्यार्थ्यांच्या एकूण 10 रांगा तिथे तयार होणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे
10 ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण इथे आन्सर लिहूया. हे पण मिळालं. आता आपण पुढची व्हॅल्यू फाइंड करूया. ठीक आहे, 3 नंबर देऊया. परत त्यांनी एसची व्हॅल्यू 12 दिलेली आहे. फाइंड करायची आरची व्हॅल्यू. इक्वेशन लिहून घेऊया. काय आहे आपलं इक्वेशन? एस इज इक्वल टू के इंटू 1/r. मग एसची व्हॅल्यू 12 आहे, केची व्हॅल्यू किती आहे तुमची 240 आहे इंटू 1/r. मग हा 1/r आपण डायरेक्ट इकडे आणू, कारण तो rची व्हॅल्यू काढायची आहे ना. मग 1 निघून जातो. मग 240 हा 12 जो होता तो इकडे काय होता तुमचा डिवाइडला होता, मल्टिप्लायला होता. इकडे जाताना काय होईल फक्त डिवाइडला जाणार आहे. लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. 12 1 जा 12, 12 2 जा 24 आणि 12 0 जा 0. सो आरची इथे पण किंमत मिळाली आहे 20. म्हणजे एका रांगेत जर 12 विद्यार्थी असेल, अशा किती रांगा तयार होतील? 240 विद्यार्थ्यांच्या 20 रांगा तयार होणार आहे. कारण केची व्हॅल्यू काय आहे आपली इथे 240 आहे. सो अशा पद्धतीने आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवलेली आहे की जर रांगेमध्ये 24 विद्यार्थी आहेत तर 240 विद्यार्थ्यांच्या रांगा करायच्या असेल तर 10 आपल्याला रोज करावं लागणार आहे. 12 विद्यार्थी असेल तर 240 विद्यार्थ्यांसाठी 20 रांगा तयार कराव्या लागणार आहे. आणि जर त्या रांगांची संख्या 30 असेल तर 240 विद्यार्थ्यांसाठी एकूण एका रांगेत किती विद्यार्थी घ्यावे लागतील? तर 8 विद्यार्थी. सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन सगळ्यात पहिले इन्व्हर्स व्हेरिएशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. केची व्हॅल्यू जी आहे ती 240 घेतली आणि नंतर एक एक करून आपण त्याची व्हॅल्यू फाइंड केली. आता याचा आणि इन्व्हर्स व्हेरिएशनचा काय संबंध? ह्या एक्झाम्पलला इन्व्हर्स व्हेरिएशन का म्हणतात? तर तुम्ही डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय बघितलं की त्याच्यामध्ये जो रेशो आहे तो रेशो आपण बघितलं होतं 1/20 रेशो सारखा आला होता. तर याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 40 × 6 केलं तर 240 येत आहे. 24 × 10 केलं तर 240 येत आहे. नंतर इथे 24 × 10 केलं परत 240 येत आहे. 12 × 20 केलं परत 240 येत आहे. आणि 8 × 30 केलं तरी 240 येत आहे. म्हणजे इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, तुमचं जे प्रोडक्ट आहे गुणाकार जो असतो काय असतो सारखा असतो. सगळ्यांचा गुणाकार किती आलेला आहे 240 आला आहे. हा मेजर डिफरंट आहे तुमच्या डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतो रेशो सारखा असतो, तुम्हाला रेशो सांगितला होता. आणि याच्यामध्ये काय आलं आहे प्रोडक्ट 240 हा जो गुणाकार आहे सगळ्यांचा काय आला आहे कॉन्स्टंट आले आहे. सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकतात हे एक्झाम्पल्स आयडेंटिफाय करू शकतात. सो आय थिंक इन्व्हर्स व्हेरिएशन काय आहे हे तुमचं छानपैकी इथे क्लिअर झालं असेल. इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतं आणि डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं तुमचं जो रेशो असतो तो कॉन्स्टंट असतो. मग आता जर तुम्हाला डेफिनेशन लिहायची असेल व्हॉट इज मीन बाय इन्व्हर्स व्हेरिएशन तर तुम्ही सेम लिहू शकतात. सो आता याला इन्व्हर्स व्हेरिएशन का म्हणणार बघा. समजा इथे नंबर ऑफ स्टुडंट्स इन रो 40 जर एका रांगेमध्ये उभे केले तर काय झालं आपोआपच रांगांची संख्या कमी झाली आहे. आता इथे 10च विद्यार्थी एका रांगेत केले तर रांगांची संख्या वाढते. इथे 24 विद्यार्थी एका रांगेत उभे केले तर रांगांची संख्या कमी होते. इथे 12च विद्यार्थी एका रांगेत उभे केले तर रांगांची संख्या वाढते. इथे एका रो मध्ये फक्त 8च विद्यार्थी उभे केले तर रांगांची संख्या 30 होते. म्हणजे ह्या एक्झाम्पलवरून तुमच्या काय लक्षात येतं व्हेन नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रोज आर increase the number of rows get decrease and when number of students in a rows get decrease number of rows are increase. म्हणजे इथे बघा जर विद्यार्थ्यांची संख्या वाढवली तर रांगांची संख्या कमी होते आणि विद्यार्थ्यांची संख्या जर कमी केली तर काय होते रांगांची संख्या वाढते. मग यालाच म्हणतो आपण काय म्हणतो इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त प्रमाण. तुम्हाला अगोदर पण सांगितलं मजुरांची संख्या जर आपण घर बांधायचं आहे मजुरांची संख्या जर आपल्याला एक घर आपलं एका वर्षात बांधायचंय समजा 20 मजूर आहे तर 20 मजूर एक वर्षात ते घर बांधतील. तेच तुम्ही जर 40 मजूर केले तर काय होणार आहे ते घर तुमचं 6 महिन्यातच बांधून होणार आहे. हेच आहे व्यस्त प्रमाण. एकाची व्हॅल्यू वाढली दुसऱ्याची कमी होते, दुसऱ्याची वाढते तर पहिल्याची कमी होते. यालाच आपण काय म्हणत असतो इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजेच व्यस्त प्रमाण अशा पद्धतीने म्हणत असतो. सो आय थिंक विद्यार्थ्यांना तुमचं डायरेक्ट प्रपोर्शन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे
आणि इन्व्हर्स व्हेरिएशन काय आहे हे छानपैकी इथे क्लिअर झालं असेल. आपण डायरेक्ट व्हेरिएशन डिटेलमध्ये बघितलं आहे. आज आपण इन्व्हर्स व्हेरिएशन काय आहे हे पण समजून घेतलं. जर तुम्हाला कधीही कोणी याच्यामधला डिफरन्स जर विचारला तर तुम्ही डिफरन्स लिहू शकता. पहिल्या डिफरन्समध्ये तुम्ही दोघांची डेफिनेशन लिहू शकता. तर डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये डेफिनेशन काय लिहू शकतात, इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस अनदर क्वांटिटी इज ऑल्सो इन्क्रीजेस, इफ अनदर क्वांटिटी डिक्रीजेस द फर्स्ट क्वांटिटी इज ऑल्सो डिक्रीजेस. दिस टाइप ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट व्हेरिएशन. पहिली क्वांटिटी वाढली दुसरी पण वाढली, पहिली कमी झाली दुसरी पण कमी झाली, याला म्हणणार डायरेक्ट व्हेरिएशन किंवा समप्रमाण म्हणणार आहात. आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये उलट आहे. वन क्वांटिटी व्हेरीज अनदर क्वांटिटी, इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस अनदर क्वांटिटी डिक्रीजेस, इफ अनदर क्वांटिटी इन्क्रीजेस द फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीजेस. दिस टाइप ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज इन्व्हर्स व्हेरिएशन. सो अशा पद्धतीने इथे डेफिनेशन लिहा. दुसऱ्या याच्यामध्ये त्याचं जे इक्वेशन आहे, आपण डायरेक्ट व्हेरिएशन कसं लिहितो, इफ एक्स घेतला आपण, एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय अशा पद्धतीने घेत असतो. तेच इन्व्हर्स व्हेरिएशन कसं लिहिणार आपण, एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/y अशा पद्धतीने लिहित असतो. आणि कॉन्स्टंट याच्यामध्ये काय कॉन्स्टंट येत असतं, तर याच्यामध्ये काय येत असतं, रेशो इज ऑलवेज कॉन्स्टंट. याच्यामध्ये काय असतो, रेशो इज ऑलवेज कॉन्स्टंट. आपण बघितलं 1/20 1/20 हा रेशो कॉन्स्टंट आला होता. म्हणजे एक्झाम्पलमध्ये काय असतो, रेशो हा कॉन्स्टंट येत असतो. आणि याच्यामध्ये काय येत असतं, प्रोडक्ट म्हणजे जो गुणाकार आहे 240 बघितला आपण आत्ताच ह्या उदाहरणामध्ये. 240 हा गुणाकार काय आला, सगळीकडे कॉन्स्टंट आला. इथे प्रोडक्ट काय असतं, कॉन्स्टंट, इकडे रेशो कॉन्स्टंट असतं. हे 3 मेजर डिफरन्स लक्षात ठेवा. आणि हे जर इक्वेशन आपण ह्या पद्धतीने लिहिलं, एक्स इज इक्वल टू के इंटू वाय अशा पद्धतीने करतो. आणि के साठी जर मग आपण जर तयार केलं तर हा वाय काय होणार आहे, इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिव्हाइड, म्हणजे अशा पद्धतीने इथे काय येतो, तुमचा रेशो कॉन्स्टंट येतो. आणि हेच इक्वेशन आपण जर अशा पद्धतीने के साठी बनवलं तर काय तयार होणार आहे, एक्स इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू के इंटू 1/y. इथे बरोबरचं साईन केलं. मग आता के साठी इक्वेशन काय तयार होईल, मग एक्स इज इक्वल टू हा वाय इकडे डिव्हाइडला, इकडे जाताना मल्टिप्लायला, म्हणजे काय होतं, इथे पण प्रोडक्ट हे तुमचं कॉन्स्टंट येतं, म्हणजे गुणाकार कॉन्स्टंट येतं. सो आय थिंक तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन हे डिटेलमध्ये ते छानपैकी समजलं असेल. हा इंट्रोडक्टरी पार्ट होता इन्व्हर्स व्हेरिएशनचा. याचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमधला डिफरन्स समजला का, जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला